मुंबईतल्या मेट्रो 9चा दहिसर काशीगाव आणि मेट्रो 2B चा डायमंड गार्डन मंडाळे या दोन्ही टप्प्यांचं लोकार्पण आज सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे। त्यामुळे मेट्रोचे बहुप्रतीक्षित दोन्ही टप्पे प्रवासी सेवेत आणण्याचा मार्ग मोकळा होणार आहे। या लोकार्पणासह ठाणे बोरिवली भुयारी मार्ग प्रकल्पाच्या कामाची सुरुवात आणि बीकेसीतील पॉट टॅक्सी प्रकल्पाचं भूमिपूजनही आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते केलं जाणार आहे। त्यामुळे मुंबई आणि एमएमआर क्षेत्रातील प्रवास अधिक सुखद आणि जलद गतीनं होणार आहे। त्यामुळे आज मुंबईकरांच्या सेवेमध्ये मेट्रोचे 2 टप्पे रुजू होणार आहेत आणि त्याचं लोकार्पण आज सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या हस्ते पार पडणार आहे। 2 मार्गिकांच्या पहिल्या टप्प्याचं आज लोकार्पण होणार आहे। मेट्रो 9चा दहिसर काशीगाव आणि मेट्रो 2B चा डायमंड गार्डन ते मंडाळे या दोन्ही टप्प्यांचं लोकार्पण आज सकाळी 11 वाजता होणार आहे। मुंबईकरांसाठी आज आनंदाची बातमी आहे, कारण की मुंबईत आज नव्या 2 मेट्रो मार्गिकेचा शुभारंभ जो आहे तो आजपासून होणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत हा संपूर्ण कार्यक्रम जो आहे तो पार पडणार आहे। मी सध्या मुंबईतील मेट्रो लाईन 2B म्हणजेच त्याचा पहिला फेज जो डायमंड गार्डन चेंबूरपासून सुरू होणार आहे तो थेट मानकुर महाराष्ट्र नगर मंडालेपर्यंत जाणार आहे। त्या स्थानकावरून आढावा घेतोय। खरं तर संपूर्णरित्या हे संपूर्ण स्थानक जे आहे ते सजवलेलं आपल्याला पाहायला मिळते। वेगवेगळी फुलांनी हे स्थानक जे आहे ते सजवण्यात आलेलं आहे। आपण नाव जर पाहिलं तर देशभक्त NG आचार्य उद्यान डायमंड गार्डन चेंबूर असं ह्या संपूर्ण स्थानकाला जे ते नाव देण्यात आलेलं आहे। इथून प्रवास सुरू होईल, पुढे छत्रपती शिवाजी महाराज चौक, त्याच्यानंतर मग देवनारच्या इथून पुढे गेल्यावर पुन्हा टेलिकॉमचा जो आहे तो स्टॉप असणार आहे आणि त्याच्यानंतर मग मानकुर आणि मग महाराष्ट्र नगर मंडाले असा जो आहे तो संपूर्ण प्रवास आपल्याला होताना पाहायला मिळेल। 5.58 किलोमीटर साधारणतः हा प्रवास असलेला आपल्याला पाहायला मिळेल। यंदा विशेष म्हणजे अत्याधुनिक पद्धतीने जे ते स्थानक उभारण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। याआधी आपण जर पाहिलं तर थेट मेट्रो गाडी पळाटाला यायची आणि मग मेट्रोचे दरवाजे खुलायचे, पण जसं ॲक्वा लाईनमध्ये नव्या पद्धतीने दरवाजे बसवण्यात आले तसे आता ह्या मेट्रोला सुद्धा असणार आहे। त्याच्यात आपण जर पाहिलं तर पहिला असणारा स्थानकावरचा जो दरवाजा आहे तो खुलला जाईल आणि त्याच्यानंतर गाडीचे दरवाजे ते खुलतील आणि त्याच्यानंतर प्रवाशांना उतरता येईल किंवा चढता येईल। आणि त्याच पार्श्वभूमीवर आता ही मेट्रो जी आहे ती सज्ज झालेली आपल्याला पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित कांबळेसह मी अजय माने, ABP माझा मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।